कुणाचा मेसेज आला होता? विधानसभेत प्रचंड घमासान. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनलाय. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारने बैठक बोलावली होती. पण त्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या बहिष्काराच्या भूमिकेवरून महायुतीच्या आमदारांनी विरोधकांना विधानसभेत घेरलं. भाजपचे आमदार अमित साटम, आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गोंधळ केला. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होतंय. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. विरोधकांना फक्त राजकारण करायचंय. यांना ना ओबीसींची पडले ना यांना मराठ्यांची पडले. विरोधकांनी इथं जाहीर करावं की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही, असा सवाल साटम यांनी केला. नितेश राणे म्हणाले की बैठकीला न जाणं यातून यांचे खरे चेहरे दिसले. विरोधी पक्षनेत्याची भूमिका काय आहे? त्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसी समाजातून आरक्षण पाहिजे, त्यांनी जाहीर करावं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे 3 वेळा उत्तर द्यायला उभे राहिले. मात्र सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे अनेक वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब केलं गेलं.